मऊ चविष्ट कांदे पोहे बनवण्याची ही पारंपरिक पद्धत तर सर्वांनाच माहिती असेल. रामकृष्ण हरी मंडळी, चला पाहूया मग कशी बनवायची एकदम सोप्या पद्धती. सर्वप्रथम पोहे आपल्याला चाळणीमध्ये घेऊन 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. जास्त पाणी टाकायचं नाही किंवा जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाही. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून डाळवा आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. नंतर ते काढून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं, जिरा मोहरी टाकायचं. ते जिरा मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायचं. ते छान असं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये एक मोठा कापलेला कांदा टाकायचं, तेही छान असं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची, तेही छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळद मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले पोहे टाकायचे आहेत, तेही छान असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाका, त्यामुळे पोह्याची चव अधिक वाढते. नंतर गरजेनुसार मीठ टाका आणि छान असं मिक्स करून घ्या. त्यानंतर डाळवा आणि शेंगदाणे आपण फ्राय करून घेतले होते ते टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायचं. एकदम सोपी पद्धत आहे, पण एक चविष्ट असे पोहे बनतात. लिंबू असेल तर लिंबू त्यावरती पिळल्यास तर अप्रतिम चव लागते. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. खा, प्या आणि एन्जॉय करा. थँक्यू.